मीडिया संपर्क आंदोलन आहोत आणि या ठिकाणी माननीय आमदार आदित्यनाथ ठाकरे यांचे आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज आहेत फेस्टिवल 2023 तो छुपेगा उधर से आता नहीं। सर थोड़ा सा आगे भाई वीडियो कॉल बंद करो थोड़ा सा आगे बाबू इच्छा ना भाई मोबाइल नहीं भाई त्याचा फोन द्या चांगला सहभाग दर्शवलाय आज या ठिकाणी दिल्लीचे हित राखतो महाराष्ट्र माझा याचं आपण तिकडे दर्शन एक प्रदर्शन भरवलेलं आहे। किरण शिंदे केतनपुरी यांच्या मेहनत घेतली आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचं प्रदर्शन आज महाराष्ट्रात पाहायला मिळतं। मी माननीय ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद करावा। धन्यवाद साई। यस यस सर मला वाटलं
हे मला वाटतं आपलं 3रं वर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट्स फेस्टिवल. आणि प्रत्येक वर्षी मी पाहत असतो उत्साह वाढत जातो, प्रेम वाढत जातं आणि इथे जोश जल्लोष साजरा करण्यासाठी अनेक लोक येत असतात. याच मैदानात इतिहास घडत असतो आणि प्रत्येक दसऱ्याला देखील आपण इतिहास घडवण्यासाठी याच मैदानात नतमस्तक व्हायला येत असतो. आज जे इथे प्रदर्शन लावलेलं आहे दिल्लीचेही दप्तर आहे तो महाराष्ट्र माझा. मला वाटतं हे खास करून प्रदर्शन आपल्याला फिरतं प्रदर्शन ठेवायला पाहिजे, कारण लोक जी आहे, जनता जी आहे, महाराष्ट्र जो आहे तो कधी झुकत नाही. पण दुर्दैवाने आज जे मंत्रालयात बसलेले आहेत, जे पक्ष चोर आहेत, जे बाप चोर आहेत, जे गद्दार आहेत, ते दिल्ली समोर झुकत असतात सतत. आणि त्याला खास दाखवण्यासाठी मराठी मंत्रालयाच्या देखील बाहेर आपल्याला हे प्रदर्शन लावणं गरजेचं आहे. मला वाटतं जास्ती दिवस हे सरकार टिकणार तर नाहीच, पण जर टिकलं तर मंत्रालय इकडचं देखील पुढे सुरत किंवा गुवाहाटीला वगैरे नेतील. असो, मला त्याच्यावर जास्ती काही बोलायचं नाही. मला वाटतं जनता बोलत आहे आणि जनता बोलणार आहे. पण खास करून मी तुमचं अभिनंदन करतो, पूर्ण टीमचं अभिनंदन करतो. ज्या टीमने हे प्रदर्शन बनवलेलं आहे, बाकी सगळे जे कलाकार इथे येणार आहेत, हे असंच फेस्टिवल, हा असंच साजरे करण्याचा एक जोश जो आहे तो प्रत्येक वर्षी वाढत जावं. आणि नुसतं महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून अशा फेस्टिवलसाठी आणि ह्या फेस्टिवलसाठी खास करून प्रेरणा घ्यायला लोक येत राहतील ही माझी खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आधी त्याचा बाईट देणार का? या प्रश्नाचं उत्तर नक्की दाखवणार आहे का? यावर्षी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट्स फेस्टिवल हे आपण साजरे करत आहोत. आपण पाहत असाल की अनेक प्रदर्शनं, कलाकार, कला इथे साजरे होणार आहेत, प्रदर्शित होणार आहेत. आणि लोकांचा आपल्याला माहिती आहे इथे प्रतिसाद नेहमीच चांगला असतो. फूड फेस्टिवलला खरं तर खूप गर्दी होते, तिथे परत एकदा मी येणार आहे. अनेक वेगळे कार्यक्रम इथे लावलेले आहेत. मला वाटतं लोकांनी इथे येऊन नक्की याची एक मजा घ्यावी, स्वाद घ्यावा. कालच्या निकालानंतर आज देखील एक मातोश्री बैठक झाली, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टात दाद मागण्याविषयीची चर्चा झालेली आहे. काय नेमकी? मला वाटतं कालचा निकाल आपल्याला माहिती आहे सर्वांना. लोकशाही मारून टाकणारा निकाल आहे, चोरांना लेजिटिमेसी देणारा निकाल आहे, गद्दारीला लेजिटिमेसी देणारा निकाल आहे. आणि आता ही लढाई नुसतं शिवसेनेबद्दल राहिलेली नाही आहे, ही लढाई आपल्या देशातल्या लोकशाहीबद्दल राहिलेली आहे. कालच मी सांगत होतो की जर निकाल गद्दारांच्या बाजूनी लागला ह्याचा अर्थ हाच आहे की भाजप प्रणित खोके सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपलं लिहून दिलेलं आहे ते मान्य नाही. 2024ला जर चुकून त्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर ते भाजपाचं वेगळं संविधान आपल्या देशावर लादतील. हा धोका खूप मोठा आहे आणि हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तेजस ठाकरे राजकारणामध्ये उतरणार अशी चर्चा आहे. या संदर्भात सुद्धा आता सुनावणी पार पडणार आहे. तुम्हाला वाटतं निकाल आपल्याला माहिती आहे, निकाल अपेक्षित आहे. कारण ज्या अध्यक्षांनी कायदा दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे, निकाल दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे आणि मुख्य म्हणजे स्वतःची स्क्रिप्ट नसताना जे काही हे नवीन संविधान लिहू इच्छितात त्याच्यातून जो निकाल दिलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल पक्षाबद्दल पण अशाच निकाल येणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण हे खरं तर आपण पाहिलं असेल तर काल ज्याच्यावर त्यांनी निकाल दिला आहे त्याच्यावर निकाल द्यायला त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलंच नव्हतं. मूळ ज्या गोष्टीवर बोलायचं नाही आहे त्या गोष्टीवर बोललेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल जणू काही रिव्हर्स केला आणि इलेक्शन कमिशनच्या निकालावर जे एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. हा कदाचित सुप्रीम कोर्टाचा देखील अपमान ह्या अध्यक्षांनी म्हणजे जे ट्रायब्युनल म्हणून काम करतात त्यांनी केलाय. मी आधीच सांगितलेलं आहे तो ज्या फील्डमध्ये आहे वाईल्ड लाईफ त्याच्यात विषारी कोण आणि विषारी कोण नाही हे त्यांना आधीच कळतं. मला वाटतं ते त्यांचं फील्ड आहे. कशावर मला वाटतं फासावर जरी अटकलं तरी चालेल, पण आमच्या देशासाठी आम्ही फासावर जाऊ. जे मुळात घटनाबाह्य आहेत, अध्यक्ष देखील त्यांची निवड पण घटनाबाह्य गद्दारांनी केलेली आहे. ट्रायब्युनल म्हणून आम्ही बोलतो त्यांच्यावर, ट्रायब्युनल बोलू शकतात. आणि मुख्य म्हणजे या गोष्टींसाठी फासावर लटकवलं तरी चालतील, पण आमची लोकशाही आणि आमचं बाबासाहेबांचं संविधान आम्ही मारू देणार नाही. नरेंद्र मोदी गटातील एका नेत्यांनी असं म्हटलंय की तुम्ही एका भाजपच्या बड्या नेत्याची वेळ मागताय आणि भेटीसाठी प्रयत्न करताय. हे कोण गद्दारांनी बोललंय? किती विश्वास ठेवायचा? नरेंद्र मोदी येत आहेत. मी बायडनची वेळ मागत होतो.
उद्या नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी जी महाराष्ट्रात मुंबई में आ रहे हैं, क्या कहना चाहेंगे उसके क्या बारे कह सकते हैं? MTHLच्या उद्घाटनासाठी आपण त्याचं टोल माफ करावं अशी माहिती केली. बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे, प्रधानमंत्री येतात त्याच्यावर मी जास्ती बोलत नाही, कारण कधीच मी त्यांच्यावर बोलत नाही आणि तो त्यांचा अधिकार असतो देशात कुठे जाण्याचा आणि उद्घाटन करण्याचा. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की MTHLसाठी जो टोल लागलेला आहे 250 रुपयांचा, तो खरोखर योग्य आहे का, सर्वांना परवडणारा आहे का? कालच्या निकालाने घराणेशाही संपवली असे एकनाथ शिंदे म्हणत होते. मला वाटतं संजय राऊत साहेबांनी उत्तर दिलेलं त्यांना. तुमच्या 14 आमदारांची कारवाई व्हावी यासाठी आता शिंदेगड देखील सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे असं काल 100% जाऊ द्या. नुसतं आमच्या देशाचा पाकिस्तान करत चाललेले आहेत हे जे काही गद्दार गँग आहे, हे जगाला आता कळालेलं आहे. संतोष बांगर यांनी एक वक्तव्य केलंय, जर पुढच्या टर्ममध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेले तर मी भर चौकात फाशी घेईन. मला वाटतं काही लोकांवर आपण न बोलणं योग्य असतं, कारण आपली पातळी त्याच्यात खालती जाते. वेलकम टू पिज़्ज़ा हट. ये हमारा स्टॉल यहाँ पर फर्स्ट टाइम लगा है इस इवेंट में. तो बेसिकली हमारा मोटिव यही है कस्टमर अट्रैक्ट करने का कि हम फ्रेश पैन पिज़्ज़ा बनाते हैं. तो हमारा जो भी पिज़्ज़ा होता है वो फ्रेशली ओवन बेक होता है, तो आपको कोई भी ऐसा इशू नहीं. और हमने यहाँ पर जो विजिट है, जो फेस्टिवल चालू उनके बेसिक कस्टमर्स के लिए यहाँ पर बहुत सारे कूपन्स रखे हमने, जैसे अलग अलग है, तो ये विजिट कर सकते हैं. वो 15 फेब तक अपना यूज़ कर सकते हैं. एक्चुअली फेस्टिवल का पहला दिन है, बट यहाँ पर अभी इतने क्राउड्स नहीं है. मैंने बात किया इवेंट मैनेजमेंट से, यहाँ पर तो उतना क्राउड नहीं है, बट कल से शायद मे भी होगा. उन्होंने बोला है कि कल से ज़्यादा क्राउड होगा. ये पहला दिन था, इसलिए इवेंट के बारे में किसी को इतना पता नहीं था. नमस्कार, मी गणेश श्याम राणे सोसायटी चहामधून बोलतो आहे. आज इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलमध्ये आम्ही इथे पार्टिसिपेट केला आहे सोसायटी चहातर्फे. तर इथे आम्ही मसाला चहा, रॉ मँगो आईस टी, पीच अँड ॲप्रिकॉट आईस टी, कॅपेचिनो इथे सर्विस त्याची देतो आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलमध्ये तुम्ही जेव्हा पण भेट द्याल किंवा इथे आल्याच्यानंतर आमच्या प्रोडक्टचा जरूर आस्वाद घ्या आणि सोसायटी चहातर्फे मसाला चहा, रॉ मँगो आणि पीच अँड ॲप्रिकॉट आईस टी नक्की पिऊन पहा एकदा. बहुत ही अमेजिंग फेस्टिवल है. स्पेशली फूड बहुत है ना, डिफरेंट टाइप के फूड है, मतलब क्यूजिन में आपको दिखाई देगा. अभी तो हमने मोमोज ट्राई किए हैं, हिमालयन मोमोज, एंड हिमालयन मोमोज वॉज रियली वेरी टेस्टी. बहुत अच्छे थे, हम तीनों ने भी ट्राई किए. एम्बियंस अच्छा है यहाँ का, और फूड के वेराइटीज़ भी बहुत है, और ओवरऑल महाराष्ट्र में जो फूड्स आते हैं ना वो सब दिखाए हैं. मतलब जो मैं अभी 3 साल हो गए जो मैं यहाँ पे एंजॉय करता हूँ, मतलब आ रहा हूँ मैं. अभी 3rd ईयर अभी यहाँ पे शुरू हुआ है ये फेस्टिवल का. तो लास्ट ईयर भी मैंने एंजॉय किया था. बहुत सारे प्रोग्राम्स यहाँ पे रखे थे, मतलब डांस थे. महाराष्ट्र का जो कल्चर है तो यहाँ पे कुछ तो दिखाई दे रहा था हम लोग को. इतना मज़ा आ रहा है. मतलब ऐसा ही फेस्टिवल जब काला घोड़ा फेस्टिवल भरता है तो पूरा ऑल ओवर इंडिया का जो आर्ट फेस्टिवल है वहाँ पर मिलता है, पर यहाँ पे जो महाराष्ट्र कल्चर का है, जो महाराष्ट्रियन पूरी कल्चर है यहाँ पे दिखाई देता है. तो मुझे बहुत अच्छा लगता है यहाँ पे. जो लोग मतलब नॉन महाराष्ट्रियन है उन लोगों के लिए ये फेस्टिवल सबसे बेस्ट है, क्योंकि यहाँ पे महाराष्ट्रियन डिफरेंट टाइप के फूड्स है
और बहुत सारी महाराष्ट्र संस्कृति यहाँ पे आपको दिखाई देगी। तो नॉन महाराष्ट्रियन मस्ट विजिट दिस प्लेस, क्योंकि 4 दिन और है तो प्लीज़ आके विजिट कीजिएगा। रियली बहुत अमेजिंग फेस्टिवल है, यू शुड ऑल कम एंड विजिट। थैंक यू। रिस्पॉन्स बहुत बढ़िया है। हमारा अप्सरा आइसक्रीम्स ये शिवाजी पार्क में ऑलरेडी लोकेटेड है। हमारा 120 ब्रांच है। हमारे पास कम से कम 45 फ्लेवर से ज़्यादा है। हमारे पास गुआवा, बेल्जियम, पान, सीताफल, ऐसे बहुत सारे आइटम्स हैं। हमारा सबसे फेवरेट आइटम है गुआवा, जिसमें चिली पाउडर डालना होता है, और वो सबसे बेस्ट, वर्ल्ड बेस्ट आइटम है हमारे पास। इसके अलावा और क्या क्या आप लोग बनाते हैं और कहाँ पे? ये मुंबई में हमारा कम से कम 70 ब्रांचेस है, जिसमें एक ही फैक्ट्री से सप्लाई होता है सब कुछ, और इसमें आपको एक ही टेस्ट, एक ही फ्लेवर, एक ही प्राइस, सब एक जैसा ही मिलेगा, कोई चेंजेस नहीं आएगा। इसमें कुल्फ़ीज़ वगैरह भी है हमारे पास, स्लाइसेस है, मलाई कुल्फ़ी है, राजभोग कैंडी है, गुलकंद कैंडी है। रिस्पांस बहुत अच्छा है। अभी तो फिलहाल पब्लिक है, जैसे जैसे बढ़ेगा और अच्छा रिस्पांस मिलेगा। जो लोग विजिट करने वाले हैं, जो लोग आने वाले हैं, उनके लिए क्या कुछ कहना चाहेंगे? आए और हमारा प्रोडक्ट टेस्ट करें। वो टेस्ट करने से उनको पूरा नेचुरल फ्रूट्स, नेचुरल इंग्रेडिएंट्स मिलेगा, कोई भी प्री एडेड मिक्स नहीं है इसके अंदर। क्या क्या बताया आपके पास, क्या क्या अवेलेबल है? इसमें हमारे पास 45 फ्लेवर्स है, जिसमें गुआवा, बेल्जियम, रोस्टेड आलमंड, जैक फ्रूट, केसर, पिस्ता, वो सब भी है। इसके अलावा हमारे पास शुगर फ्री आइटम्स भी है। बहुत सारे आइटम्स, प्रोडक्ट्स आपको शुगर फ्री भी मिलेंगे। जो डायबिटिक है उनको भी आप ये सब दे सकते हैं। सब नेचुरल फ्रूट्स में बना हुआ है इसके अंदर।